विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। संत कवी दास गणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथातील विविध प्रसंगांवर आधारित गीतांची ही पहिली पुष्पमाला. भक्तांचे बाबतीत घडलेल्या काही प्रसंगांचे वर्णन ह्या गीतमालेत आहे. ह्या गीतांच्या द्वारे महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते, म्हणून ह्या संग्रहाला संत गजानन दर्शन असे नाव दिले आहे. अमरावतीत झालेल्या महाराजांच्या एका पूजेच्या प्रसंगी गणेशप्पा व त्यांची पत्नी चंद्राबाई हे भाविक जोडपं हजर होतं. पत्नीला वाटलं आपणही महाराजांना आपल्या घरी नेऊन त्यांची पूजा करावी. तसं तिनं नवऱ्याला सुचवलंही, परंतु महाराजांना आमंत्रण देण्याचा गणेशप्पाला धीर होईना. ते पत्नीला म्हणाले, घरी नेऊन महाराजांची पूजा करणं हे थोड्या मोठ्यांचं काम. आपण गरीब, आपण असा विचार करणं हे सुद्धा केवळ वेडेपणाचं आहे. महाराजांना बसल्या ठिकाणी त्या दोघांचं बोलणं समजलं. ते उठून गणेशप्पा जवळ आले आणि म्हणाले, रे गणेशा, सांग मज तव सदन दूर आहे किती, वाटते तेथे बसावे जाऊनी तव संगती. सदन दूर आहे किती, रे गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती, वाटते तेथे बसावे जाऊनी तव संगती, रे गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती, रे गणेशा सांग मज
सदन दूर आहे किती. भीड न चलवही धरी तू सांग जे तव अंतरी. भीड न चलवही धरी तू सांग जे तव अंतरी. देवधनिका चाचन सतो जात से गरीबा घरी. देवधनिका चाचन सतो जात से गरीबा घरी. भाविका नेण्यास मज लागेल माझी अनुमती. श्री गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. वाट ते बसावे जाऊनी तव संगती. गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. रे गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. बाहले नवते तयाला कोणी रे पंढरपुरी. बाहले नवते तयाला कोणी रे पंढरपुरी. कानडी विठ्ठल गेले पुंडलिकाच्या घरी. कानडी विठ्ठल गेले पुंडलिकाच्या घरी. पाहणा पित मात सेवा होऊन उत्सुकती. श्री गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. वाट ते बसावे जाऊनी तव संगती. श्री गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. रे गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. जरी दिले होते तयाला कौरवे आमंत्रण. जरी दिले होते तयाला कौरवे आमंत्रण. कृष्ण विदुरा सदनी गेले भोजना आपण उना. कृष्ण विदुरा सदनी गेले भोजना आपण उना. सेवनाची मात्र भुलल्या वाढल्या प्रेमे अति. श्री गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. श्री गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. वाट ते बसावे जाऊनी तव संगती. श्री गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. रे गणेश
मज तव सदन दूर आहे किती. भाव जेथे देव तेथे जातसे आवर्जून. भाव जेथे देव तेथे जातसे आवर्जून. ज्यावया लागेन त्याला वेगळे आमंत्रण. ज्यावया लागेन त्याला वेगळे आमंत्रण. भाविकाला भेटयाची ओढ देवाला ती. श्री गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. वाटते तेथे बसावे जाऊनी तव संगती. श्री गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. श्री गणेशा सांग मज तव सदन दूर आहे किती. मुंबईला तारमास्तर असलेले बाळाभाऊ मामाला भेटण्याच्या निमित्तानं अमरावतीला आले होते. तिथे पूजेच्या निमित्तानं महाराजांचं दर्शन झालं आणि तेव्हापासून संसारी जीवनाची त्यांची आसक्ती संपलीच. मुंबईला परत जाऊन नोकरीचा राजीनामा दिला आणि शेगावला येऊन महाराजांच्या सेवेत दाखल झाले. त्यांना मुंबईला घरी पाठवण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले, परंतु त्यांनी महाराजांचे पाय सोडले नाही. संत पुरुषाच्या केवळ दर्शनानं एवढी विरक्ती यावी यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु बाळाभाऊ म्हणतात, केवळ दर्शनानं ही किमया केली, गोडी संसाराची असे संपली. गोडी संसाराची असे संपली. गोडी संसाराची असे संपली.
पातूरकरांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीवरील अन्न उचलून खाताना महाराजांना पहिल्यांदा पाहिलं ते व्यंकटलालनं. केवळ त्यांच्या दर्शनानंच हा सावकाराचा भोळा भाविक मुलगा इतका प्रभावित झाला की महाराजांना पुन्हा भेटण्यासाठी त्याचा जीव कासावीस झाला. महाराजांच्या शोधात दिवसभर शेगावात फिरावं आणि निराश होऊन घरी परत यावं. तो म्हणतो, रात्रंदिन ध्यास सतत लागला जीवाला, दर्शनास जीव असे व्याकुळ बहु झाला. रात्रंदिन ध्यास सतत लागला जीवाला, रात्रंदिन ध्यास सतत लागला जीवाला, दर्शनास जीव असे, दर्शनास जीव असे व्याकुळ बहु झाला, व्याकुळ बहु झाला, व्याकुळ बहु झाला. शोधत फिरत मी नगरीत, शोधत फिरत मी नगरीत, परिमजते नाही दिसत, परिमजते नाही दिसत, सटका लावून जीवा, सटका लावून जीवा, साधू गेला, साधू गेला, दर्शनास जीव असे, दर्शनास जीव असे व्याकुळ बहु झाला, व्याकुळ बहु झाला, व्याकुळ बहु झाला. घरी येता वडील पुसती, घरी येता वडील पुसती, कामाची चंचलमती, कामाची चंचलमती, यातना मनास अति, यातना मनास अति, सांगू त्या कुणाला, सांगू त्या कुणाला, सांगू त्या कुणाला, दर्शनास जीव असे, दर्शनास जीव असे व्याकुळ बहु झाला, व्याकुळ बहु झाला, व्याकुळ बहु झाला, व्याकुळ बहु झाला. काशीहून रामेश्वराला जायला निघालेला एक गोसावी शेगावात महाराजांना भेटायला आला. त्यानं महाराजांना अर्पण करण्यासाठी गांजा आणला होता. त्याची आठवण म्हणून गांजाची भेट महाराजांनी स्वीकारावी अशी त्यानं महाराजांना विनंती केली आणि त्याच्या गांजाचा कार महाराजांनी केला तो नेहमीसाठीच. महाराज वेदविद्येत प्रवीण होतेच. त्यांचे शास्त्रीय संगीताचे ज्ञानही उत्तम होते. त्या काळी ह्या दोन्ही प्रकारच्या शिक्षणाचं प्रमुख स्थान होतं काशी क्षेत्र. साधना करण्याच्या काळात महाराजांचा मुक्काम काशी क्षेत्री झाला असावा व तिथेच ह्या गोसाव्याशी मैत्रीचे संबंध जुळले असावेत असा तर्क करून पुढील गीतात म्हटलं आहे, कासेसी बांधून भगवी लंगोटी,
भगवीच झोळी बखोटीला, शेगाव नगरीत मित्र सुदामा म्हणजे गोसावी आला श्रीकृष्णाच्या म्हणजे महाराजांच्या भेटीला. कासेसी बांधूनी भगवे लंगोटे, भगवेच झोले भकोटीला. शेगाव नगरीत मित्र सुदामा आला श्रीकृष्णाच्या भेटीला. कासेसी बांधूनी भगवे लंगोटे, भगवेच झोले भकोटीला. काशी गावी एक गोसावे, काशी गावी एक गोसावे. संतांची त्याची जुनी मैत्री असावे, संतांची त्याची जुनी मैत्री असावे. जाणू न होता तो संत से गावी, जाणू न होता तो संत से गावी. संप्रदाय तवस्तीला, संप्रदाय तवस्तीला. कासेसी बांधूनी भगवी लंगोटी, भगवीच झोली भकोटीला. शेगाव नगरीत मित्र सुदामा आला श्रीकृष्णाच्या भेटीला. जेव्हा निघाला रामेश्वराला, जेव्हा निघाला रामेश्वराला. निश्चय तयाने मनी गेला, निश्चय तयाने मनी गेला. थांबून से गावी अर्पावी शांभावी, थांबून से गावी अर्पावी शांभावी. मैत्रीची खूण जुन्या मित्राला, मैत्रीची खूण जुन्या मित्राला. कासेसी बांधूनी भगवी लंगोटे, भगवीच झोळी भकोटीला. शेगाव नगरीत मित्र सुदामा आला श्रीकृष्णाच्या भेटीला. कासेसी बांधूनी भगवी लंगोटी, भगवीच झोळी भकोटीला. भगवीच झोळी भकोटीला, भगवीच झोळी भकोटीला. महाराज कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात असता पूजेच्या निमित्तानं त्यांना अमरावतीस नेण्यात आलं. परंतु परत आल्यावर मळ्यात न जाता मोठ्याच्या मंदिराशेजारी एका ओसाड जागेत ते जाऊन बसले. महाराज शेगावात आलेत पण मळ्यात आले नाहीत हे कृष्णाजी पाटलाला समजताच त्याला वाईट वाटलं. तो त्या ओसाड जागेकडे धावत निघाला. महाराजांच्या समोर येऊन त्यांना नमस्कार केला व काही न बोलता बसून राहिला. महाराज मळ्यात का आले नाहीत हे त्याला समजेना. तोंडातून शब्द फुटेना, डोळ्यातून अश्रू मात्र घळघळ वाहू लागले. तो मनातच महाराजांना विचारतो, सांगा मला समर्था, का सोडिले मळाल्या? माझ्याकडून देवा अपराध काय झाला? सांगा मला समर्था, सांगा मला समर्था, का सोडिले मळ्याला, का सोडिले मळ्याला? माझ्याकडून देवा, माझ्याकडून देवा अपराध काय झाला?
अपराध काय झाला सांगा मला समर्था सांगा मला समर्था का सोडिले मला का सोडिले मला माझ्या कडून देवा माझ्या कडून देवा अपराध काय झाला अपराध काय झाला तुम्ही येऊन मलात केले मला कुबेर तुम्ही येऊन मलात केले मला कुबेर करुणी मला भिकारी करुणी मला भिकारी का हो निघून आला का हो निघून आला माझ्याकडून देवा माझ्याकडून देवा अपराध काय झाला अपराध काय झाला येता तुम्ही मळ्यात झाला मळाच तीर्थ येता तुम्ही मळ्यात झाला मळाच तीर्थ तो भणभणीत झाला तो भणभणीत झाला तुम्ही सोडिता दयाला तुम्ही सोडिता दयाला माझ्याकडून देवा माझ्याकडून देवा अपराध काय झाला अपराध काय झाला मी लेकरू अजाण तुम्ही माय बाप माझे मी लेकरू अजाण तुम्ही माय बाप माझे चुकलो असे नजरली चुकलो असे नजरली का त्यागणे मुलाला का त्यागणे मुलाला माझ्याकडून देवा माझ्याकडून देवा अपराध काय झाला अपराध काय झाला जी आग चेतलेली माझ्या असे मनात जी आग चेतलेली माझ्या असे
15-16 वर्षाची पोर बायजा. बापानं लग्न लावून दिलं, पण नवरा शंठ निघाला म्हणून माहेरी येऊन राहू लागली. एकदा आईबापानं तिला महाराजांच्या समोर नेऊन तिचं भाकीत विचारलं. महाराज म्हणाले, पुन्हा हिचं लग्न लावू नका. जगातले सगळे पुरुष हिच्या बापा भावासारखे आहेत असं समजा. पुढे त्याच गावच्या पुंडलिक नावाच्या तरुणाबरोबर बायजा शेगावाची वारी करू लागली. दोघेही तरुण, त्यामुळे लोक उगाचच वेडवाकडं बोलू लागले. तिची आई सुद्धा तिच्यावर संशय घेऊ लागली. शेवटी आई बापानं ठरवलं की तिला महाराजांच्या समोर उभं करून तिचे चाळे महाराजांना सांगावे. तिला घेऊन ते शेगावात आले. पुंडलिकही आला. महाराज पुंडलिकाला म्हणाले, पुंडलिका, ही तुझी बहीण मागच्या जन्मीची. कोणी काही म्हटलं तरी तिला अंतर देऊ नकोस. आई बापाला म्हणाले, ही जन्मभर ब्रह्मचारीच राहील. पंढरपुरात जनाबाई होती तशी. तिनं नामदेवाला गुरु केला, हिनं आम्हाला. माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे. हे शब्द ऐकून बायजेला अतिशय आनंद झाला. ती म्हणते, लेख ललाटीचा लिहिलेला देवा तुम्हीच वाचिला. अवघे पुरुष पित्या बंधू सम, नाही पती माझा लिहिला, नाही पती माझा लिहिला. लेख ललाटी चालिलेला देवा तुम्हीच वाचियला. अवघे पुरुष विद्या बंधू सम, नाही पती माझा लिहिला, नाही पती माझा लिहिला. सव्वाशे वर्षापूर्वी महाराजांनी भाविकांच्या कल्याण कार्याचं रोपटं शेगावात लावल्यावर त्याचा जो आता महान वटवृक्ष झाला आहे त्याचं श्रेय भास्कराकडे आहे. त्याचं असं झालं, भास्कराला पागल कुत्रं चावल्यामुळे त्याचं आयुष्य संपलं होतं. परंतु महाराजांनी पुढील जन्मीचं आयुष्य त्याला दिलं व त्याचा जीवनकाल 2 महिन्यानं वाढवला. भास्कराने एके दिवशी महाराजांच्या प्रमुख भक्त मंडळींना एकत्र बसवलं व प्रार्थना केली की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या संतांचे जसे आळंदीला देहूला स्मारक बांधलंय तसं स्मारक महाराजांचं शेगावात बांधण्यात येईल असं वचन तुम्ही मला द्या. भास्कर म्हणतो, इतके द्या वचन मला, स्मारक शेगावाला करण्याचे अतिसुंदर, विनवी तसे जोडून कर. त्या वचने तोषवून सोडीन मी देहाला. आ
इतुके द्या वचन मला, इतुके द्या वचन मला. स्मारक शेगावाला, स्मारक शेगावाला. करण्याचे अति सुंदर, करण्याचे अति सुंदर. विनवितसे जोडून कर, विनवितसे जोडून कर. त्या वचने तोषवून, त्या वचने तोषवून. सोडीन मी देहाला, सोडीन मी देहाला. इतुके द्या वचन मला, इतुके द्या वचन मला. योगीवर मेघ थोर, योगीवर मेघ थोर. स्थिर राशे गावावर, स्थिर राशे गावावर. वर्षण्यास अमृत रस, वर्षण्यास अमृत रस. भाविक भक्तांचे वर, भाविक भक्तांचे वर. इतुके द्या वचन मला, इतुके द्या वचन मला. पुढील पिढी सौपयोगी, पुढील पिढी सौपयोगी. पुढील पिढी सौपयोगी. पडणे जर हा योगी, पडणे जर हा योगी. पुण्याचा हा ठेवा, पुण्याचा हा ठेवा. जतन करुनिया ठेवा, जतन करुनिया ठेवा. इतुके द्या वचन मला, इतुके द्या वचन मला. स्मारक शेगावाला, स्मारक शेगावाला. करण्याचे अति सुंदर, करण्याचे अति सुंदर. विनवितसे जोडून कर. त्या वचने तोषवून, त्या वचने तोषवून. सोडीन मी देहाला, सोडीन मी देहाला. इतुके द्या वचन मला, इतुके द्या वचन मला, इतुके द्या वचन मला. भारतीय संस्कृतीत जन्माला आलेल्या आदर्श महापुरुषांच्या तोडीचे महापुरुष पृथ्वी तलावर इतरत्र कुठेच जन्मले नाहीत. केवळ वडिलांनी दिलेल्या वचनाखातर ऐन राज्याभिषेकाच्या वेळी 14 वर्षाचा वनवास आनंदानं पत्करणारे श्रीराम व विश्वामित्र ऋषीला स्वप्नात दिलेले राज्याचे दान प्रत्यक्षात पूर्ण करून आपले वचन पाळणारे सत्यवचनी राजा हरिश्चंद्र ही ह्याच भारतमातेनं जन्माला घातलेली लेकरं. महाराजांच्या बाबतीतही तसंच घडलं. पुंडलिकाला त्याच्या स्वप्नात महाराजांनी आपल्या पादुका पूजा करण्यासाठी दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पुंडलिकाच्या गावी राहणारा श्यामसिंग दर्शन करून परत जात असता त्याच्या स्वाधीन त्यांनी आपल्या पादुका केल्या व म्हणाले, जाता परत आपल्या गावी पुंडलिकासी देई पादुका. कारण त्याने स्वप्नी काल रात्रीला ह्याच पादुका मज मागितल्या आणि मीही आलो त्यासी देऊन आज कराया त्यांचे पूजन. जाता परत आपल्या गावी, जाता परत आपल्या गावी. पुंडलिकासी देई पादुका, पुंडलिकासी
पादुका मज मागितल्या मीही आलो त्यासी देऊन आज कराया याचे पूजन मीही आलो त्यासी देऊन आज कराया याचे पूजन वचन पूर्तीची मजला गाई वचन पूर्तीची मजला गाई कुंडलिकासी देई पादुका कुंडलिकासी जागृतपणे अथवा स्वप्नात दिले वचन पाळावे सत्य जागृतपणे अथवा स्वप्नात दिले वचन पाळावे सत्य परमार्थातील चलनी नाने वचनाची देणे वचनाची घेणे परमार्थातील चलनी नाने वचनाची देणे वचनाची घेणे विस्मरण नको कुचराई विस्मरण नको कुचराई कुंडलिकासी देई पादुका कुंडलिकासी देई पादुका कुंडलिकासी जाता परत आपुल्या गावी कुंडलिकासी देई पादुका कुंडलिकासी देई पादुका कुंडलिकासी महाराज पाटील मंडळींसह पंढरपूरच्या यात्रेला गेले. तेथील पाटलाच्या वाड्यात त्यांचा मुक्काम होता. त्याच वाड्यात वऱ्हाडातून आलेला एक वारकरी मुक्कामास होता. यात्रेच्या दिवसात कॉलऱ्याची साथ सुरू झाली आणि हा वारकरी त्या रोगानं आजारी झाला. यात्रा आटोवून इतर मंडळी परतीच्या प्रवासाला निघाली. वाडा हळूहळू रिकामा होऊ लागला. परंतु हा वारकरी मात्र मरणाची वाट पाहत पडलेला होता. ते पाहून महाराज इतरांना म्हणाले, आपल्या देशबंधूला एकटं सोडणं हे काही बरं नाही. ते वारकऱ्याच्या जवळ गेले. त्यांनी वारकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवताच त्याची उलटी व अतिसार बंद झाले. महाराज त्याला म्हणतात, मरण तुझे टाळले यमाच्या थोपविले आदेशा चल उठ गड्या रे जाऊ आपल्या देशा. मरण तुझे टाळले यमाच्या थोपविले आदेशा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा. मरण तुझे टाळले यमाच्या थोपविले आदेशा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा. चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा. संकटी प्राण तव पडलेला पाहून
संकटी प्राण तव पडलेला पाहून तव आप्त स्वकीय जन गेले तुझ सोडून तव आप्त स्वकीय जन गेले तुझ सोडून येईन कुणी मदतीस तुझा धावून येईन कुणी मदतीस तुझा धावून वाचव पाहतो जो तो आपुला प्राण वाचव पाहतो जो तो आपुला प्राण परी आहे मी पाठीस तुझा तुला असो भरवसा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा मरण तुझे तारले यमाच्या पविले आदेशा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा तव आयुष्याच्या भीषण संध्याकाळी तव आयुष्याच्या भीषण संध्याकाळी एकलेपणाची अशीच येईल पाळी एकलेपणाची अशीच येईल पाळी जीवलक जन दिसतील दूर दूर जाताना जीवलक जन दिसतील दूर दूर जाताना मी दिसेल तुझला पहिल तीरावर वाट तुझी बघताना मी दिसेल तुझला पहिल तीरावर वाट तुझी बघताना येईल धीर तुझा मिटताना जीवन मरणातील रेषा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा मरण तुझे तारले यमाच्या पविले आदेशा मरण तुझे तारले यमाच्या पविले आदेशा उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा चल उठ गड्या रे जाऊ आपुल्या देशा खरं तर शरण आलेला माणूस मरण मागत नाही, जीवन मागतो. परंतु माधवाच्या बाबतीत नेमकं उलट झालं. जन्मभर हा माणूस संसार सुखाच्या मागे धावत राहिला, देवाचं कधी नाव घेतलं नाही. आता बायको मुलांचा वियोग झाल्यावर त्याला इतकं काय वैराग्य आलं की जन्ममरणाच्या फेऱ्यातून महाराजांनी त्याची सुटका करावी असा त्यानं आग्रह धरला. खरं तर त्याचं मरणही जवळ आलं होतं, परंतु तुझं आयुष्य वाढवून देतो असं महाराज त्याला म्हणतात. त्यावर तो म्हणतो, तुझसी शरण देई मरण, वाढवू नको जीवन, मिळता तव चरणी निधन, चुकविन मी जन्म मरण.
तुझसी शरण देई मरण, तुझसी शरण देई मरण. वाढवू नको जीवन, वाढवू नको जीवन. मिळता तव चरणी निधन, मिळता तव चरणी निधन. चुकविन मी जन्म मरण, चुकविन मी जन्म मरण. तुझसी शरण देई मरण, तुझसी शरण देई मरण. ज्यांच्या स्तवरोत्रंदिन अर्जित मी केले धन, ज्यांच्या स्तवरोत्रंदिन अर्जित मी केले धन. त्याची आज मगसी त्यजुनी गेले यमसदनी निघून, त्याची आज मगसी त्यजुनी गेले यमसदनी निघून. प्रिय मजते त्यांच्या विण, प्रिय मजते त्यांच्या विण. व्यर्थची गमते जीवन, व्यर्थची गमते जीवन. तुझसी शरण देई मरण, तुझसी शरण देई मरण. वाढवू नको जीवन, मिळता तव चरणी निधन. चुकविन मी जन्म मरण, तुझसी शरण देई मरण, तुझसी शरण देई मरण. हरी पाटलासह महाराज दर्शनास पंढरपूरला गेले. हात जोडून विठ्ठलासमोर उभे राहिले. म्हणाले, माझे जीवन कार्य आता संपले आहे हे तुम्ही जाणताच. भाद्रपद महिन्यात आपल्या चरणाशी येण्याची परवानगी द्यावी. परवानगी मिळाली. बाजूला हरी पाटील हात जोडून उभे होते. महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मनात म्हणाले, आली वेळ प्रयाणाची, भक्तांची संगत सुटण्याची, सुटेना गाठ रेशमाची. भक्तांची संगत सुटण्याची, सुटेना सुटेना गाठ रेशमाची, सुटेना गाठ रेशमाची, सुटेना गाठ रेशमाची. माझी गुणिले करे सोडून त्यांना कैसे जाऊ. असती माझी गुणिले करे सोडून
त्यांना कैसे जाऊ कळवळतील बालके आठवण कळवळतील बालके आठवण येताया मातेची सुटेना गाठ रेशमाची सुटेना गाठ रेशमाची हसतो ईश्वर बोलत चालत संतांच्या रूपाने जगती हसतो ईश्वर बोलत चालत संतांच्या रूपाने जगती संत असोत निरीक्ष परंतु प्रेमाच्या बंधनी अडकती संत असोत निरीक्ष परंतु प्रेमाच्या बंधनी अडकती जीव जळे जवळी घडी येता जीव जळे जवळी घडी येता भक्ताच्या विरहाची सुटेना गाठ रेशमाची सुटेना गाठ रेशमाची आली वेळ प्रयाणाची भक्ताची संगत सुटल्याची सुटेना गाठ रेशमाची सुटेना गाठ रेशमाची सुटेना गाठ रेशमाची गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज भक्तांना म्हणाले, आता गणपती बोलवण्यासाठी तुम्ही उद्या मठात यावं. पार्थिव गणपतीचं विसर्जन करतात त्याचप्रमाणे माझ्या ह्या पार्थिव देहाचं विसर्जन करण्याची वेळ आली आहे. परंतु मी गेलो असे मानू नका. भक्तीत अंतर करू नका. कदा मजलागी विसरू नका. मी आहे येथेच. मी जाता कोठे जात नसे. मी सतत तुम्हास्तव येथ वसे. मी जाता कोठ जात नसे मी सतत तुम्हास्तव येत वसे मी सतत तुम्हास्तव येत वसे मी सतत तुम्हास्तव येत वसे. शरीर वस्त्र मम जीर्ण जुने म्हणून आज आहे त्यजने. हे शरीर वस्त्र मम जीर्ण जुने म्हणून